प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये माणसाला कधी ना कधी अडचणी, अपयश, दुःख, निराशा आणि संकटाचा सामना करावा लागतो. काही लोक संकटांना घाबरून हार मानतात, तर काही लोक त्या संकटावर मात करून स्वतःचे जीवन घडवतात. या दुसऱ्या प्रकारच्या लोकांच्या मनात एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार. स्वामी समर्थांचे उपदेश आपल्याला हाच संदेश देतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त एक वाक्य नाही, तर संपूर्ण जीवन जगण्याचा आधार आहे. ज्यांच्या मनात स्वामींवर विश्वास आहे त्यांच्या जीवनात कितीही मोठं संकट, दुःख आले तरीही तो खचत नाही, कारण स्वामी त्यांच्या पाठीशी सदैव उभे असतात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्ती प्रतिभा या चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, आरोग्यदायी जाओ हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या स्वामी संदेशला सुरुवात करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एकच नम्र विनंती आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामींचा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी राहो यासाठी श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, तुमच्या समोर 2 अंक आहेत, त्यापैकी तुम्हाला एकाला निवडायचं आहे आणि आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी काय आहे तो तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 4 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, बाळा, आजच्या काळात लोक पैशामागे धावत आहेत, पण मनशांती हरवत आहेत. प्रत्येकाला यश हवे आहे, पण मेहनत, संयम आणि योग्य विचारांची तयारी कमी आहे. स्वामी म्हणतात, यश मिळवण्यासाठी प्रथम स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. कधीही स्वतःला कमी समजू नका. देवाने प्रत्येक माणसाला काही ना काही विशेष गुण दिलेले आहेत. त्या गुणाचा शोध घ्या, त्यांना विकसित करा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. इतरांशी तुलना करण्यात वेळ वाया घालवू नका. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. स्वामी म्हणतात की संकट ही आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर ती घडवण्यासाठी येतात. स्वामी म्हणतात, नकारात्मक लोक तुमच्या आयुष्यात नेहमी भेटतील. ते तुमची टिंगल करतील, तुमच्या स्वप्नांवर हसतील, तुमच्या क्षमतेवर शंका घेतील. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांच्या शब्दांनी तुमचं भविष्य ठरत नाही. तुमचं भविष्य तुमची मेहनत, तुमची श्रद्धा आणि तुमचे कर्म ठरवते. अहंकारापासून दूर राहा. यश मिळाले म्हणून गर्व करू नका आणि अपयश आले म्हणून स्वतःला दोष देत बसू नका. नम्रता हीच खरी ताकद आहे. दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगा, आजचा दिवस माझ्यासाठी नवीन संधी घेऊन आला आहे. मी सकारात्मक विचार करीन, प्रामाणिकपणे काम करीन आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवेल. तुमचा विश्वास असेल तर अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामींवर श्रद्धा ठेवणारा माणूस कधीच एकटा नसतो. त्याला प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची शक्ती मिळते. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नाही, तर संकटातही धैर्याने उभे राहण्याची ताकद मिळवणे होय. जीवनात वेळेचे महत्त्व ओळखा. गेलेली वेळ ही परत येत नाही, त्यामुळे प्रत्येक दिवस काहीतरी नवीन शिकण्यासाठी, स्वतःला सुधारण्यासाठी आणि इतरांना मदत करण्यासाठी वापरा. श्री स्वामी समर्थ या नामाचा जप मनाला शांतता देतो, आत्मविश्वास वाढवतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट स्वामींच्या नामस्मरणाने करा. मनातील भीती, चिंता आणि निराशा हळूहळू दूर होईल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी 7 नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे. स्वामी म्हणतात, जिथे श्रद्धा असते तेथे मार्ग आपोआप सापडतो. संकट कितीही मोठं असो, स्वामींवर विश्वास कधीही सोडू नका. मेहनत करा, प्रार्थना करा आणि योग्य वेळेची वाट पहा. स्वामी म्हणतात, भीती नव्हे तर विश्वास मनात ठेवा. प्रत्येक नवीन दिवस ही परमेश्वराने दिलेली नवी संधी आहे. दुसऱ्यांचा हेवा करण्यापेक्षा स्वतःला अधिक सक्षम बनवा. चांगले कर्म कधीही वाया जात नाही. संयम आणि श्रद्धा हेच यशाचे खरे रहस्य आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. स्वामींची कृपा तुमच्या सोबत आहे. अपयश म्हणजे शेवट नाही, तर नव्या सुरुवातीची चाहूल आहे. मन शांत असेल तर प्रत्येक निर्णय हा योग्य ठरतो. दुसऱ्यांना आनंद देणारा माणूस स्वतःही आनंदी राहतो. स्वामींचे नामस्मरण मनाला सामर्थ्य आणि शांतता देते. अडचणी माणसाला कमकुवत नाही तर अधिक मजबूत बनवतात. वेळेचा आदर करा, यश तुमच्या दारात येईल.
रागापेक्षा क्षमा अधिक शक्तिशाली असते. सकारात्मक विचार हेच यशाचे पहिले पाऊल आहे. जे घडते ते आपल्या शिकवण्यासाठीच घडते. नम्रता हा सर्वात मोठा गुण आहे. विश्वास ठेवा, परिश्रम आणि प्रामाणिकपणाचं फळ नक्की मिळतं. निराश होऊ नका, प्रत्येक रात्रीनंतर नवीन पहाट उगवते. स्वामींच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि धैर्याने पुढे चालत राहा. समस्या दूर होतील, प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. जीवनात कितीही वादळ आली तरीही मनाचा दिवा विझू देऊ नका. इतरांना मदत करणाऱ्यांवर परमेश्वराची कृपा सदैव राहते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या भावनेने आत्मविश्वासाने आपलं जीवन जगा. सर्व समस्या हळूहळू दूर होतील. श्री स्वामी समर्थ. असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा आपला स्वामी संदेश इथंच थांबवते. भेटूया अशाच नवीन एका मोटिवेशन व्हिडिओसोबत. संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.